आणि मग तेव्हा कळलं की नाही हेही तेवढं सोपं नाहीये. म्हणजे विलन करताना आपल्याला लिबर्टी असते, आपण खूप काही करू शकतो आणि लिबर्टी मिळाली म्हणजे खरं तर फ्रीडम हा सोपा असला पाहिजे. फ्रीडम आपण काही करू शकतो, पण काहीही करणं त्यातही खूप कसरत आहे. म्हणजे तुला जर मी सांगितलं तू काहीही कर तर त्याच्यात एक वेगळं टॅलेंट पाहिजे की काहीही कसं करायचं. इथे तसं नाही होतं. आता मला दुर्गा पुन्हा नाही साकारता येणार आणि खूप कष्टाने डिरेक्शन डिपार्टमेंट, रायटर्स, चॅनल, आम्ही सगळे खूप कष्टाने ते कॅरेक्टर उभं करतो आणि ते पुन्हा नाही ना करता येणार. ते दुःख आहे, अर्धवट राहिल्यासारखं एक फिलिंग असतं ना की हे इनकम्प्लीट राहिलं बाबा, याचं अजून पुढे हे ठरवलं होतं, असं करणार होतो आपण. दुर्गा म्हणून मी काही प्लॅन केलं होतं की मी कसं करेन, पुढे पुढे येणारे ट्रॅक असे असणार आहेत, त्याचं एक आपला सीन्स माहित नसले तरी एक छोटं छोटं प्लॅनिंग असतं. ह्याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं आयुष्यातलं, की एक तर तिला मूल हवं होतं आणि एका बाईसाठी तिचं मूल जाणं किती सगळ्यात दुःखद घटना आहे तिच्या आयुष्यातली आणि ते नवऱ्याने घडवून आणलेलं आहे. त्यामुळे ते ह्याच्यापेक्षा मोठा शॉक दुर्गासाठी कुठलाच नसेल आणि मग तिला पश्चातापही आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज नवरी मिळ हिटलरच्या सेटवरती आणि कलाकार एकदम दमलेले असून सुद्धा छान दिसतायत सगळे. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त मजेत. मस्त मस्त आंब्यासारखे टोटल. सध्या एक छान सीन झाला त्याच्यामध्ये ताईला इतका अजिबात छान सीन नाहीये तो, वाईट सीन आहे खूप. कारण क्लायमॅक्स आहे खरं तर आणि सगळं सांगायचं का? नाही ना, पण जे जे तुम्हाला हवं होतं, जे तुम्ही सोशल मीडियावर लिहिताय तसं काहीतरी घडतंय. पण जो काही किशोरदा त्रास देतोय, अचानक त्याची वृत्ती अचानक नाही बदलली मी म्हणेन, पण जी हळूहळू उलगडली आणि एंडला जो हिट त्यांनी दिलाय तो खरंच वेगळा आहे. कोणी एक्सपेक्ट नव्हता केला तो. आणि तुला तर तू पूर्ण शॉक होतीस त्या सीन मध्ये. त्या बाबतीत तुला काय बोलायचं की मी इतकं असं विचार करत होती की मी चांगली आहे किंवा मला त्रास होतोय, कट्ट तुला कळतं की सगळं प्लॅनिंग ह्याचं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली माणूस कधीतरी ब्रेन वॉश होतो आणि जवळची व्यक्ती जर आपल्याला काही सांगत असेल तर शक्यतो आपण विश्वास ठेवतो त्या गोष्टीवर. आणि नवरा आहे किशोर माझा, त्यामुळे सगळ्यात जवळचा तो आहे, बाकी आई वडील नाही आहेत. त्यामुळे किशोरवरती पूर्ण विश्वास होता दुर्गाचा आणि त्याने जे केलं, कृत्य केलं, माझं बाळ गेलं ते मला कळतं. आणि ह्याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं आयुष्यातलं, की एक तर तिला मूल हवं होतं आणि एका बाईसाठी तिचं मूल जाणं किती सगळ्यात दुःखद घटना आहे तिच्या आयुष्यातली आणि ते नवऱ्याने घडवून आणलेलं आहे. त्यामुळे ते ह्याच्यापेक्षा मोठा शॉक दुर्गासाठी कुठलाच नसेल आणि मग तिला पश्चातापही आहे. बऱ्याच गोष्टी तिला कळतात की कसं ती सॉरी सगळ्यात सांगते, पण ती जे लीलाशी वागली किंवा एकंदरीत जे काही तिच्या हातनं चुकीचं घडत गेलं निमित्त किशोर, तर हे कळल्यानंतर तिला रागापेक्षा जास्त तिची हार्ट ब्रोकन की असं तिच्या नवऱ्यानेच तिच्या बरोबर करावं. कारण एक पॉइंट असा आला होता तिच्या आयुष्यात की तिचा फक्त त्याच्यावर विश्वास होता, बाकी जे त्याने पेरलं होतं ज्या पद्धतीने तो गोष्टी करत होता, जे तिच्यासमोर मांडलं गेलं, तर तिला असं वाटायला लागलं होतं की तिच्या बाजूने कोणीच नाहीये, सगळे तिच्या विरोधात आहेत. त्यामुळे जे चित्र त्याने निर्माण केलं त्यानंतर एकच व्यक्ती होती जिच्यावरती विश्वास ठेवत होती आणि त्याने असं करावं हे खूप शॉकिंग आहे तिच्यासाठी. त्याच्यातून दुर्गा कशी चावरेल हे तर आपल्याला बघायला मिळणार नाही, पण त्याच्यातून चावरायचंय. पण किशोर दादा, तू एवढं वाईट वागतोयस, पण तुला काम करायला मजा येते का? एक विलनिश काम करणं जरा वेगळं असतं. म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर करणं मला असं तरी वाटतं थोडं सोपं असं विलन पेक्षा. तुला एक सांगू का, मी खरं सांगते, मी मॅक्सिमम नेगेटिव्ह कॅरेक्टर्स केलेत आतापर्यंत. काही नेगेटिव्ह कॉमेडी केल्यात, काही कम्प्लिटली कॉमिक कॅरेक्टर्स केलेत आणि थोडेफार पॉझिटिव्ह केलेत. तर हे सगळं केल्यानंतर माझं असं पर्सनल मत आहे की सोपं बिप्प काही नाहीये. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तुम्हाला तुमचा बेस्टच द्यायचा असतो आणि इमोशन हे पोचलंच पाहिजे ऑडियन्स पर्यंत आणि ते पोचवणं एक अवघड गोष्ट आहे. मग ते कॉमेडी असो, ते ग्रे असो किंवा ते पॉझिटिव्ह असो, प्रत्येक इमोशन प्युअरली समोरच्यापर्यंत पोहोचवायचंय. याच्यात कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. म्हणजे मला आधी असं वाटायचं की स्वतःला पर्सनली वाटायचं की 1 मिनिट सॉरी सरांना जायचंय, पण जाता तर सांगा की तुमचं आता तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचंय का प्रेक्षकांना, का नंतर तुम्ही भेटणार नाही मला? नाही, आमची पुढेची काय प्रोजेक्ट येतात त्याच्यावरती जसं या प्रोजेक्टवरती प्रेम केलंय तसं करत राहा. आणि जशी ही मालिका दर्जेदार होती आणि आम्ही जसे शेवटाकडे आलेलो आहोत, त्यात जे काही ट्विस्ट असतील ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तसे अजून खूप काही ज्या आता हिने सांगितलेल्या रंजक गोष्टी तशा शेवटाला तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत.
तर ते नक्की बघालच आणि असंच प्रेम आमच्यावरती कायम करत राहा. येस, थँक्यू. त्यांना शॉर्टला जायचंय सध्या. पहिला इंटरव्ह्यू होता माझा त्याच्याबरोबर. तू ये ना पटकन. हा, तर तेच की मला सुरुवातीला असं वाटायचं की विलन करणं अवघड आहे, पॉझिटिव्ह करणं. मी खूप फ्रँकली सांगते, मला असं वाटायचं जरा सोपं आहे. हळूहळू पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स मिळायला लागले, रादर मी ते चूज केले. आणि मग तेव्हा कळलं की नाही, हेही तेवढं सोपं नाहीये. म्हणजे विलन करताना आपल्याला लिबर्टी असते, आपण खूप काही करू शकतो. आणि लिबर्टी मिळाली म्हणजे खरं तर फ्रीडम हा सोपा असला पाहिजे. फ्रीडम, आपण काही करू शकतो, पण काहीही करणं त्यातही खूप कसरत आहे. म्हणजे तुला जर मी सांगितलं तू काहीही कर, तर त्याच्यात एक वेगळं टॅलेंट पाहिजे की काहीही कसं करायचं, ते एक वेगळं टॅलेंट. आणि काही न करणं, जसं दुर्गा हे कॅरेक्टर आहे जे इतकं सटल होतं की तिला खूप कमी करायचं होतं. फार ती करू शकत नव्हती, फार ती ऍक्टिंग करू शकत नव्हती, फार ती रिॲक्ट होऊ शकत नव्हती, फार मनात ठेवणारी व्यक्ती होती. तर ते करणं जितकं अवघड आहे, आपल्याला असं वाटेल की अरे फार काही नाहीये, पण नाही, ऍक्च्युली ते करणं जास्त अवघड आहे. तर त्यामुळे प्रत्येक पद्धतीचा रोल जो आहे तो त्या त्या जागी तेवढाच अवघड आहे. कारण तुम्हाला ऍट दी एंड ऑफ द डे काहीतरी डिलिव्हर करायचं आहे, आणि कुठली गोष्ट डिलिव्हर करणं सोपं नसतंच. त्यामुळे एव्हरी रोल इज डिफिकल्ट, आणि एव्हरी रोल नीड्स एफर्ट्स इफ यू वॉन्ट टू गिव्ह देम. पण दादाचं जरा काम वेगळं मला वाटलं, कारण स्टार्टिंगला तो थोडं तो उलगडत गेला, मला तरी हेच वाटतंय. कारण बघताना तू हळूहळू चेंज होत गेला, आणि ताईसोबतचं वागणं पण तुझं थोडं चेंज होत गेलं. बट जेव्हा आता तू जो सीन केलास त्या बाबतीत तू खूप हार्ट ब्रोकन, किंवा असं समोरच्याला असं प्रचंड तुझ्याबद्दल राग येईल आणि वाईट वाटेल की हा माझा व्यक्ती आहे, तू असं वागलास. पण ॲज अ तू रिअल पर्सन बघताना तू बघितलंस का की हे तिच्याशी वागणं किंवा बोलणं, तुला स्वतःला त्रास व्हायचा की तू ॲज अ कॅरेक्टर म्हणून घेत होता सगळ्या गोष्टी? नाही, कॅरेक्टर म्हणूनच मी घेतलं. आणि ही जसं आता म्हणाली सोपं आणि अवघड, ते म्हणण्यापेक्षा ना, निगेटिव्ह रोल करताना तुम्हाला वेगवेगळे शेड्स द्यायला मिळतात. बरोबर. पॉझिटिव्हला एक त्याचा ठरलेला स्वभाव असतो. आता निगेटिव्ह, आणि हे स्पेशली वेगळं का होतं, कारण मी घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर चांगला होतो, तिच्या समोर चांगला होतो, आजी समोर चांगला होतो, बाहेर मी माझं काय जे करायचं करायचं. पण आज म्हणजे माझा उद्रेक झाला, आता वाद झालं, आणि मला माझ्यासाठी सगळ्यात जवळचे महत्वाचे आई वडील आहेत, त्यांच्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे मला माझं जन्माला येणारं बाळ असो, बायको असो, नाही तर अजून कोणी असो, त्यांच्यापुढे मला कोण नाही. पण प्रत्यक्षात जर बघाल तर हे भयानक आहे. अशा पद्धतीचं वागणं हे खूप विचित्र आहे. पण हे कॅरेक्टर करताना खूप खूप मजा आली. पण तू स्वतःला शोधलंस का, किंवा तू स्वतःचे शेड शोधलेस का या कॅरेक्टर मधले? रोज काहीतरी वेगळं मिळतं करताना. म्हणजे आता पण बऱ्याचशा गोष्टी ज्या लिहिलेल्या होत्या त्याच केल्या जातात असं नाही, करताना अजून चांगलं काहीतरी सुचतं. आणि थोडं ते गिव्ह अँड टेक वरती असतं ना. सर पण आम्हाला थोडा फ्रीडम देतात की नाही तू कर, नाही वाटलं तर आपण कट करू, त्यामुळे ते करायला अजून मजा येते ऍक्च्युली. पण आता इतके दिवस झाले आणि नवरी मिळे हिटलरचं आता शेवटावर आपण आलो आहोत, पण तुम्हाला तुमचा एखादा मोमेंट की तो छान वाटला होता, एखादा टेक की अरे काय मी काम केलंय रे, आज मला खूप मजा आली काम करायला, असा कुठला मोमेंट होता? मला वाटतं आजच असेल. कारण की किशोर इतका सगळ्यांना त्रास डायरेक्ट पहिल्यांदा देतोय. एक तर घरातल्या मेन सुना आहेत तिघी, आणि एजेला मी डायरेक्ट म्हणजे मी आता सगळं सांगतो सॉरी, पण आता जे काय होईल ते समोरासमोर होते. इतके दिवस माझी माणसं जात आहेत, कोणीतरी फोन करतंय, किडनॅप करतंय, आज पहिल्यांदा मी सगळ्यांच्या समोर आलो. त्यामुळे माझ्या दृष्टीने आज हा पहिल्यांदा ही अशी पहिली वेळ आहे. पण मला पण बघताना मजा आली, काहीतरी बघायला वेगळं मिळालं. कारण नाहीतर रोज कसं तू मागे राहायचं आणि सगळ्यांना पुढे पाठवायचं जा. म्हणजे मला आता इथे जवळजवळ माझं नाव किशोर जागीरदारच्या ऐवजी विहो जागीरदार झालं होतं, कारण मी सगळे विहोज देत होतो इतके दिवस. आज मी बोलतोय माझ्या काही मालिकांमध्ये तसं याचं आज घडलेलं आहे. पण विलनच्या नशिबात वियोग खूप खूप येतात. तुझा कुठला असं छान मोमेंट होता की अरे काम बेस्ट झालं, असं कुठला होता? छान तर नव्हतं, मला त्रास झाला त्याचा खूप, जेन्युइनली. म्हणजे आय एम प्रोफेशनल, मी काही स्वतःला रोलमुळे मी त्रास करून घेत नाही स्वतःला, आणि कुठली गोष्ट इथून घरी घेऊन जात नाही. म्हणजे जर कधी चांगलं काम नाही झालं, आपल्याला आपल्या स्वतःकडून काही अपेक्षा असतात, तेवढं आपण देऊ नाही शकलो तर घरी जाऊन असं होतं की झोपच येत नाही, सतत तो विचार येतो की आपण चांगलं करू शकलो असतो वगैरे. ते एक होतच, पण त्रास मी कधीच घेऊन जात नाही घरी की मला ह्याच्यामुळे मी स्वतःला त्रास करून घेतलाय बाबा या सीनसाठी. पण पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षांमध्ये की एक सीन करताना मला प्रचंड त्रास झाला. म्हणजे मी तुला सांगते, शारीरिक त्रास झाला मला. कारण माझं बाळ जातं तेव्हाचा जो सीन होता, त्या दिवशी माझा वाढदिवस पण होता, आणि मी खूप
काय म्हणजे रडले, ओरडले, राग, दुःख सगळं असतं. मी त्या सीन मध्ये ज्या पद्धतीने सगळंच माझं त्याच्यामध्ये मी घातलं, तेव्हा मला ऍक्च्युली पोटात दुखलेलं आहे. तो सीन झाल्यानंतर मी अशी होते की मला काहीतरी होतंय बाबा, कारण मला अगदीच काय म्हणतात त्याला, जितकी अंगामध्ये ताकद आहे, जितके इमोशन्स, जितकं माझं फिलिंग्स माझ्यामध्ये आहेत. आता मी स्वतः आयुष्य म्हणजे आई नाही झाले मी अजून, पण एक आई म्हणून मला काय वाटेल हा मी इतका डीप जाऊन विचार केला त्या सीनसाठी की मला फिजिकली त्रास झाला तो सीन केल्यानंतर. कारण जेव्हा आपण खरं करतो, जेव्हा आपण खरंच रडतो, खरंच एखादी गोष्ट फील करतो, तेव्हा ती म्हणतात ना पोटातून, ते पोटातून येतं. आणि ते इतकं पोटातून आलं त्या दिवशी की मला तो सीन झाल्यानंतर माझी दमछाक झाली, माझ्या पोटात खूप दुखलं आणि मला शारीरिक त्रास झाला. नुसता इमोशनल नाही झाला, इमोशनलमुळे मला नंतर शारीरिक त्रास झाला. पण ते सीन मध्ये दिसलं. आय एम हॅपी की मी जेवढे प्रयत्न करत होते, जेवढी माझी कुवत आहे ऍक्टर म्हणून, जेवढं मी करू शकले त्या दिवशी ते पोहोचलं, याचा मला आनंद आहे. कारण मला खूप मेसेजेस आले आणि तिथे उपस्थित जेवढे ऍक्टर्स होते, क्रू मेंबर्स होते, सगळ्यांनी मला येऊन म्हणजे अजूनही म्हणतात की वो सीन अच्छा हुआ था, तो सीन कमाल झाला, आवडला. तर हे कौतुक झाल्यानंतर मला ऑब्व्हियसली त्यामुळे एक बरं वाटलं की चला आपण एवढा स्वतःला त्रास करून घेतला पण ते आवडलं लोकांना. तर तो सीन मी म्हणेल तो छान नव्हता, पण तो त्या सीनची जी डिमांड होती त्या पद्धतीने तो झाला आणि आय फील नाईस, सॅटिस्फाईड. खरंच छान वाटतं. दादा या बसा. या नाही पण खरंच छान वाटलं, कारण आपण एखादा सीन करतो आणि तो प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचून स्वतःला सुद्धा वाटतं की आपण केलंय, छान केलंय. स्वतःला कॉम्प्लिमेंट ऍक्च्युली द्यायला आपण विसरतो, मी म्हणे ती ह्याच निमित्ताने. मी क्रिटिसाइज करते स्वतःला, पण त्या दिवशी मला चांगलं वाटलं की पोचलं. मी असं विचारलं होतं की एवढ्या दिवसांच्या शूटमध्ये कुठला असा एक सीन आहे जो आपल्यापर्यंत पोहोचला किंवा स्वतःला छान वाटलं की हा सीन खूप छान झाला आणि मला आवडलाय, असा कुठला सीन होता का? असे सगळेच सीन होते, कारण का आमची जी दिग्दर्शक मंडळी आहेत ती सगळे सीन इतके छान छान करून घ्यायचे. विशेषतः जेव्हा माझे आणि एजेचे सीन लागायचे तेव्हा ते मजेशीर असायचे. कारण मी एजेंना सतत सांगत असतो, मी नंतर लीलाच्या बाजूने होतो आणि सांगत असतो की व्हा पुढे व्हा, काही होईल, तुमचं काम बनेल. तेव्हा तो जो एक नारळवाल्याचा सीन होता तो एक मजेशीर झाला होता. त्यानंतरही खूप सारे सीन होते, घरातले खूप सारे सीन होते. आम्ही डान्स करत होतो, त्यात एक वेगळंच पददालित्य दाखवत विश्वरूप नाचत होता आणि अशा खूप सारे सगळेच सीन धमाल झाले आमचे. पण खरंच छान वाटतं, कारण जेव्हा असं बाहेर आलं की सिरियल संपते सगळ्यांचे का सिरियल बंद करताय अशा रिएक्शन्स झाल्या, ते वेळ का चेंज केली अशा रिएक्शन्स खूप आल्या होत्या आणि प्रेक्षक एक्सपेक्ट नाही करत आहे की संपेल म्हणून. त्यांच्यासाठी तुम्हाला काय बोलायचं, कारण खरंच आतुर आहेत की आम्हाला बघायचंय, तुमची सगळी गंमत बघायची आहे, सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. नाही हा आम्हाला पण खूप मोठा शॉक होता. म्हणजे आम्ही असे सगळेजण हॉलमध्ये बसलो होतो मास्टर करण्यासाठी, अचानक आम्हाला ही न्यूज आली की असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणाला सिरियसली काही ह्याची कल्पनाही नव्हती की असं काही घडणार आहे. सगळेजण आता ह्या तयारीत होते की चला आता काहीतरी नवीन ड्रामा चालू होतोय, अजून काहीतरी आता छान घडेल. आणि हार्डली मला वाटतं एक अर्धा पाऊण तास बाहेर सर आले होते, त्यांच्याशी आम्ही बोलत पण होतो की आता पुढे काय कसं. आणि अचानक आमच्यावरच बॉम्ब पडलाय खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे आम्हालाही साहजिक आहे, वाईट वाटतं. म्हणजे मगाशी पण मी नाही का आपण आता बोलता म्हणलं अरे बहुतेक आज काय माझा काय लास्ट डे आहे का काय, कारण की आता मला हे जे सगळं चाललंय त्या दृष्टीने मी म्हणलं नाही अजून 2-3 सीन बाकी आहेत, तेवढेच आहेत 2 दिवस. त्यामुळे आम्हालाही अजूनही आम्ही त्या शॉक मध्ये आहोत की अचानक संपतंय. कुठलीही मालिका सुरू झाल्यावर संपतेच एक दिवशी, त्यात काही वादच नाही. पण एक असतं ना की जितकं एक्सपेक्ट केलं होतं की या स्टोरीमध्ये जो स्कोप होता, मला असं वाटलं होतं, मला तरी वाटलं होतं की 3-4 वर्ष तरी ही मालिका सुरू राहील. तर ती तेवढा तो एक टप्पा पूर्ण न करता जेव्हा थोडी अर्ली संपते ना मालिका, तेव्हा दुःख या गोष्टीचं होतं की आपण वर्षभर, खरं तर खूप वेळ लागतो कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायला. असं नाही की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आपण हळूहळू वर्ष जातच एक प्रॉपरली कॅरेक्टर एस्टॅब्लिश व्हायला. आणि आता कुठे सगळे कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश झाले होते आणि कुठेतरी त्यांचं ऑब्जेक्टिव्ह त्यांना मिळालं होतं की आता मला काय करायचंय, हे कॅरेक्टर म्हणून माझं काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते सापडलं आणि मालिका बंद होते. त्यामुळे हे पुन्हा नाही ना करता येणार. एक कॅरेक्टर जेव्हा मी निवडते तेव्हा जर मी 3-4 वर्ष जेव्हा ती करते तर असं होतं की आता मी न्याय दिला त्या कॅरेक्टरला, मी प्रयत्न केला. ते कॅरेक्टर आता ते संपलं, जरी ही मालिका जरी संपली तरी त्या कॅरेक्टरचं जे आयुष्य होतं ते मी जगले.
तसं न होता हे खूप अर्ली संपलं. आता कुठे दुर्गा सापडली होती, आता कुठे विश्वरूप सापडला होता, किशोर एस्टॅब्लिश झाला होता, सगळे हळूहळू सगळ्यांमधली केमिस्ट्री आणि काय ते सगळं सॉल्व्ह झालं होतं. आता माझं तुझ्याशी काय इक्वेशन आहे, ह्याचं माझ्याशी काय इक्वेशन आहे, ही क्लॅरिटी आल्यानंतर अचानक मालिका संपली. त्यामुळे दुःख या गोष्टीचं आहे की आता हे कॅरेक्टर पुन्हा जगता नाही येणार. जसं आधीच्या मालिका आहेत माझ्या सगळ्याच मालिका 4-4, 5-5, 6-6 वर्ष चाललेल्या मालिका आहेत. त्यामुळे त्या कॅरेक्टर्स बद्दल आय एम व्हेरी हॅपी की तो रोल मी जगले, झालं, त्या न्याय मिळाला त्या रोलला, असं मला वाटतं पर्सनली. इथे तसं नाही होतं. आता मला दुर्गा पुन्हा नाही साकारता येणार आणि खूप कष्टाने डिरेक्शन डिपार्टमेंट, रायटर्स, चॅनल, आम्ही सगळे खूप कष्टाने ते कॅरेक्टर उभं करतो आणि ते पुन्हा नाही ना करता येणार. ते दुःख आहे, अर्धवट राहिल्यासारखं एक फिलिंग असतं ना की हे इनकम्प्लीट राहिलं बाबा, याचं अजून पुढे हे ठरवलं होतं, असं करणार होतो आपण. दुर्गा म्हणून मी काही प्लॅन केलं होतं की मी कसं करेन, पुढे येणारे ट्रॅक कसे असणार आहेत, त्याचं एक आपलं सीन्स माहित नसले तरी एक छोटं छोटं प्लॅनिंग असतं, ते आता नाही ना करता येणार. ते दुःख आहे. कारण आता यापुढे दुसरं कॅरेक्टर मिळालं तर मी ते वेगळ्या पद्धतीने करेन, दुर्गासारखं तर मी करणार नाही, कारण ते रिपीट होतं. तर त्यामुळे हे कुठेतरी इनकम्प्लीट राहिल्याचं दुःख असणार आहे. पण प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय की डेफिनेटली तुम्हाला दुःख होत असेल या गोष्टीचं की मालिका संपतीये, तुम्ही पण इमोशनली अटॅच झालात, पण चॅनल आहे, ते काय चुकीचे निर्णय घेणार नाहीत. ऑल्दो आय एम नॉट हॅपी की मालिका बंद होते, पण त्यांना चॅनल चालवायचं आहे. त्यांनी वेळ बदलली म्हणून टीआरपी पडलाय हे चुकीचं आहे. आपण चॅनलवरती हे आरोप करू शकत नाही, कारण कोणी कुठला चॅनल स्वतःचा शो खराब नाही करणार. ती गोष्ट जर ते करत असते तो चॅनल इतकी वर्ष टिकला नसता. झी सारखा इतका मोठा चॅनल आहे, ते प्रोफेशनल लोक आहेत, त्यांना कुठेतरी दिसलं की टीआरपी नाहीये, लेट्स एक्सेप्ट दिस की नाहीये टीआरपी, त्यामुळे ही मालिका बंद होतीये. आणि का टीआरपी नाहीये, काय घडलं, ती कारणं खरं तर आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. पण त्यांनी घेतलेला डिसिजन चॅनलच्या भविष्यासाठी योग्य असणार म्हणून त्यांनी तो घेतलेला आहे. त्यामुळे वी शुड एक्सेप्ट दॅट अँड वी शुड ऑलवेज विश द चॅनल लाईक लक की यापुढे तुम्ही अजून चांगलं काहीतरी आणा आणि आम्हाला परत त्याच्यामध्ये घ्या. कारण प्रेक्षक एक्सपेक्ट करतायत की हेच कॅरेक्टर्स म्हणजे हेच ऍक्टर्स पुन्हा काहीतरी वेगळं घेऊन येतील, तर आमच्या सगळ्या कॅरेक्टर्सला तुम्ही रिपीट करा आणि आम्हाला पुन्हा एकत्र आणा. त्यामुळे तेवढंच एक ऑडियन्सला जे वाटलं होतं की बाबा अजून बघायचं होतं, तर वेगळ्या पद्धतीने ते आम्हाला बघतील. ब्रिंग अस बॅक. ऍक्च्युली ते वाटच बघत असतात. ते असं नसतं की सेम फेस त्यांना बघायचंय, त्यांचे ते कॅरेक्टर किंवा ती माणसं ती अशी जवळीक वाटतात. टीव्हीवरती आता आम्ही पण लहान होतो तेव्हा आम्ही सगळ्यांना असं बघायचो, आपल्याच घरातले आहेत असं समजून ते चालायचो. ते सुद्धा ते त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांचं असं नाही, ह्या व्यक्तीला पुन्हा बघायचंय, मला सगळ्यांना त्याच कॉमेडीमध्ये किंवा विलनिश पॉझिटिव्ह कुठला तरी कॅरेक्टर छान बघायचंय. आता इतके दिवस शूट सुरू होतं, तर तुम्हाला एका शब्दात त्या शूटला किंवा पूर्ण परिवाराला काही बोलायचं असेल तर काय बोलाल एका शब्दात? हा मॅड. मी मॅड म्हणेन या क्रूला, कास्टला. कारण वेडी, चांगल्या अर्थी वेडी लोक, कारण वेडी लोक एकत्र येतात तेव्हाच काहीतरी क्रेझी म्हणतो ना आपण, काहीतरी क्रेझी करून दाखवलं तर ते. कारण एका वर्षात जर एवढं प्रेम या मालिकेने कमवलंय तर याचा अर्थ हाच होतो की ही सगळी वेडी माणसं आहेत आणि त्यांची जादू जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. तर दिस इज अ मॅड कास्ट. तू काय म्हणशील? बिलकुलच. सगळेजण निवांत असायचे, इकडे मजेत काम करायचे, कोणाचं कोणाशी काही वाकडं नाही, काही नाही, हसून खेळून एकत्र खाणं पिणं, गाणी, रील्स, डान्स बद्दल मला विचारा तुम्ही. त्यामुळे खूप मजा आली. 1 वर्ष असं बोलता बोलता गेलं, म्हणजे अजूनही खरं वाटत नाही 1 वर्ष पूर्ण एवढ्याच झालं. असं 2-3 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय असं वाटतंय. कारण मी तुमचे इंटरव्ह्यू सगळ्यांचे बघते किंवा मी स्वतः सेटवर व्हिजिट करायला येते, तर मला वाटत नाही की असं कोणाचं बाजूला एकटं बसलेलं नसतं किंवा असं लेफ्ट आउट होणं किंवा एक असं ना सेटवरचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे कसं असतं. ते वातावरण वेगळं इथलं, मी असंच म्हणेन. कारण मला सुद्धा इथे यायला खरंच आवडतं. 3-4 वेळा माझं झालं असेल, 5-6 वेळा झालं असेल म्हणेन. खरंच छान वाटतं मला इथे. तुम्ही काय बोलले का शब्दामध्ये? एका शब्दात नाही सांगता येणार मला. मी असे 4-5 शब्द सांगतो. बेफाम, अफाट, आचाट, जबरदस्त, भन्नाट असं सगळं होतं. आणि जसं आधी हे दोघं म्हणाले की सिरियल संपते याचं दुःख आहे, मला असं वाटतंय की मी ते मिस करेन. ही विश्वरूपची मिशी मिस करेन. तो विश्वरूप केसांवरनं हात फिरवायचा, त्याचे जे काही विनोदी प्रसंग होते ते करतानाही जी आतमधनं खुशी मिळत होती ती आता मिस करेन. आणि सगळ्यात जास्त मिस करेन ते आमचं एका वर्षात इतकं भारी बॉन्डिंग झालं होतं की आम्ही घोडबंदरच्या ट्रॅफिक वरती असो, शेअर मार्केट वरती असो, ढोकळा कसा बनवायचा ते असो, पु ल देशपांड्यांचं त्यांच्या पुस्तकांचं वाचन असो, इतक्या साऱ्या गोष्टी आम्ही इथे डिस्कस करायचो, त्या आता नाही होणार आहेत. ती मैफिल आता जमून नाही येणार आहे, या गोष्टीची खंत आहे.
खरी गोष्ट आहे. पण ही मैफिल आय गेस नवीन सेटवरती नवीन लोकांसोबत बसणार आहे आणि तेव्हा खरंच बघायला मजा येणार आहे. आता तुम्हाला आई ना तुमचा शॉट लागलाय, टक 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 चालू आहे, तुम्हाला जायचंय. थँक्यू सो मच आणि पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. Thank you, पुन्हा thank भेटूया you. नवीन कॅरेक्टर सोबत. नक्की थँक्यू. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना काय जायचं आता तर काय सांगा? काही नाही, शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत ते बघणारच आहेत, ते सांगायची गरज नाही त्यांना. आणि अजूनही त्यांची अपेक्षा आहे की काहीतरी होईल का, काय मॅजिक होईल का. बट नाही, मालिका संपणार आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि यापुढे काहीतरी नवीन येईल. सगळ्या कॅरेक्टर्स आम्ही एकत्र असू नसू माहित नाही, पण जिथे जिथे या शो मधले ऍक्टर्स काम करतील त्या सगळ्या शोजला तुम्ही तेवढंच प्रेम द्या जेवढं प्रेम तुम्ही या मालिकेला दिलं. आणि पुन्हा नवीन कॅरेक्टरमध्ये भेटू लगेच.